कांडापासून सुरुवात करू. चाल. तर ही आहे बघा आपलं कांडप. सगळ्यात म्हणजे मिरची पावडर आणि मसाला जो आजपर्यंत जो बनवलाय ना माझ्या मैत्रिणींना, मसाल्याचा बिझनेस चालू केलेला पूर्ण 2 वर्ष झालं मला. जून मध्ये 2 वर्ष पूर्ण होते. तर जे काय आजपर्यंत मिरची पावडर आणि मसाले जे बनवून दिले, लसण चटणी, कांडपवर कुठून आणायची मिरची पावडर आणि त्याची बनवून द्यायची मी घरी. तर कांडपवरतीच बनवलं आणि कांडपवरतीच क्वालिटी. कारण का माझ्याकडे घेणारे मसाले ना आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यातून ऑर्डर येतात. तर त्यांना फक्त क्वालिटी, पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटी, दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रँड आणि मटेरियल चांगलं वापरते म्हणून. तर कांडपवरतीच मसाले कुटलेले आवडतात म्हणून पहिल्यांदा कांडप घेतलं. तर हे आहे बघा कांडप. ह्याच्यावरती आपले मसाले बनणार आहेत. मिरची पावडर बनणार आहे. तुम्हाला तर रोज दिसनच, ते काय सांगायची गरज नाही. आणि बरेच जण विचारतात आता हे कांडप केवढ्याला बसले. तर जीएसटी वगैरे सगळं पकडून हे बसले 1,45,000 कांडप. दुसरी ही मला मटन मसाल्याचं वगैरे चालू करायचं. एव्हरेस्ट मसाले वगैरे जसे असतात ना, म्हणजे सौद्याचं सामान जे आपण छोट्या छोट्या पुड्या राहतात का नाही, म्हणजे पावभाजी मसाला, मटन मसाला, मिसळ पाव मसाला, हे नवीन तयार करायचंय मला. तर त्याच्यासाठी ही मशीन घेतलेली आहे मी. मध्ये ते बारीक होणार स्पेशल सौद्याच्या सामानासाठी. तर ही बसली आपल्याला 55,000. ही लाडू बनवते मी. तर लाडूला खारी खोबरं वगैरे जे बारीक करायला लागतं स्पेशल, त्याच्यासाठी ही मशीन घेतलेली आहे खारी खोबऱ्याची. तर ती पण बसली आपल्याला 55,000. ही घेतली आपल्याला पॅकिंग मशीन. हे फक्त खारी खोबरं दळायसाठी ही पॅकिंग मशीन आहे आपली. सर्व प्रकारच्या पॅकिंग मशीन आहे. तर ही बसली आपल्याला पॅकिंग मशीन. दुसरी ही आणि अजून एक आहे. तर हे त्याचा पूर्ण ती दुसरे त्याला जे स्टिकर वगैरे चिटकवायसाठी ह्याच्यासाठी किंवा जे तारीख वगैरे त्याच्यावरती येते सेट पूर्ण. तर तो सगळा जीएसटी वगैरे सगळं धरून 5,34,000 रुपये त्याची किंमत आहे. तिथपर्यंत गेले. हा मिक्सर घेतलाय 14,500 रुपयाचा. ते कशासाठी घेतलं? लाडूचं मिश्रण. ह्यातून खारी खोबरं बारीक केलं आणि ते तुपामध्ये भाजलं ना सगळं, काजू बदाम पिस्ता नंतर तूप असतं त्यामध्ये भाजलेलं सगळं राहतं. तेल राहतं, खसखस राहते, गुळ राहतो, खोबरं राहतं. ते सगळं ह्यातमध्ये टाकायचं आणि बारीक करायचं. तर हा मिक्सर बघू शकतो मोठा घेतलाय ह्याच्यासाठी. तुमच्या लक्षात येईल हे बघितल्यावरती. कमी झालं कारण का जुना आपण चालू केल्यावरती नाही, ते घरातला मिक्सर छोटा आहे ना. ही फक्त हळदीसाठी मशीन घेतली आपण. फक्त हळद बनणार ह्याच्यावरती आणि धना पावडर 2 आयटम साठी ही घेतलेली. तर ह्याच्यावर हळद आणि धना पावडर बनणार. आणि हे आपलं घेतलंय ज्यावेळेस आपल्याला धना पावडर वगैरे बनवायची असते धना आणि मिरच्या. ही मिरच्या तर आम्ही बाहेरच भाजणार आहे. तुम्ही बघता ना चुलीवरतीच. कारण का चुलीवरच बेस्ट, म्हणजे चुलीवरती आपण केल्यावरती जी क्वालिटी येते ना, म्हणजे जाळ लागल्यावरती मिरचीला जी त्याला स्वाद येतो ना, तो ह्याने येईल का नाही मला माहित नाही. पण हे कशासाठी घेतलंय सांगते. ज्यावेळेस पाऊस भरपूर चालू असतो ना, आपण हॉटेल लाईनला ह्याला मसाले भरपूर देणार आहे, त्यावेळेस ऑप्शन म्हणून ज्यावेळेस पाऊस चाललेला असतो ना, आपल्याकडे भाजण्यासाठी साहित्य काहीच नसेल गरम करण्यासाठी. मिरची गरम केली ना तर ती कडक होती आणि कुठल्या सोपी जाते. मग त्याच्यासाठी ही पावसाळ्यामध्ये ऑप्शन आहे. धन पावडर बनवत असताना पण ज्यावेळेस ऊन पडत नाही बाहेर, त्यावेळेस ती धन जर पावडर करायची म्हणलं ना त्याची, तर ती कडक चिंबून बसती. धन कडक लागतात. ते तळली जात नाही धन पावडर, ती साधाळती. तर ह्यामध्ये ती गरम करायची. सौद्याचं सामान आलं जे आपल्याला पावभाजी मसाला, मिसळचा मसाला, मटन मसाला वगैरे जे बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी जे सौद्याचं सामान कडक केलं जातं ना, तर ते कडक ते सामान असं ड्राय करण्यासाठी, म्हणजे एकदम असं आधी सादळलेलं नसलं पाहिजे, त्याच्यासाठी हे घेतलेलं. हे आहे 85,000. एवढ्यासाठी फक्त एवढा खर्च केलाय. आणि मसाले ब्रँडच असतात. हे बांधकाम सगळं फक्त मसाल्यासाठी केलेलं आहे. जे काय करायचं ते चांगलं करायचं. थोडस उशीर लागून द्या, अजून सगळं सेटअप व्हायला 6 महिने जाऊ द्या. काय अडचण नाही, काय करायची नाही कुठल्या गोष्टीत. 4 पात्र्याची पानं आणली असते, 2 पाऱ्याचा कांडप आणलं असतं तरी काम चालू झालं असतं. पण करायचं तर बेस्ट एवढं डोक्यात होतं माझ्या. कारण का तुम्ही सगळ्या गोष्टीत ना स्वच्छता बघून घेता आणि तुम्हाला ती सवय लागलेली. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या पण डोळ्यांना ती सवय लागलेली. पहिल्यांदा 2 वर्ष आधी फक्त क्वालिटीवरती लक्ष दिलं आणि आता फक्त पॅकिंग वरती आणि मार्केटिंग वरती लक्ष द्यायचंय. मसाले तर जातातच. एका ताई साहेबांनी जर पहिल्यांदा पावशेर घेतला असेल तर ते फिक्सच होतात. कारण का ह्याची क्वालिटी म्हणजे खासियत अशी आपल्या मसाल्याची की पित्त, जळजळ, ऍसिडिटी, पोटात आग होणे ह्या गोष्टी कुठल्याच होत नाहीत. आणि मसाल्यामध्ये 1 चमचा जरी भाजीला टाकला ना, तर लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांनी भाजी खाल्ली तरी त्रास होत नाही.
4 भाज्या करायची गरज लागत नाही, एकच भाजीमध्ये पोट भरतं. दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलचं जेवण नंतर आवडत नाही. आता मी राजकोटला ह्याला गेले होते तर तुम्ही बघू शकता. आता 2 दिवस नाशिकला गेली तरी मी ती भेंडी ज्वारीची भाकरी असलंच खात होती का. तर बाहेरचं जेवण आपण पूर्णपणे विसरून जातो, त्या गोष्टी आपल्याला खाऊ सुद्धा वाटत नाही. वरती राहणार आपली सगळी मिरची वगैरे सगळं सौद्याचं सामान आणि खाली राहणार सगळं मसाल्याचं सामान. कसं वाटलं, कसं नियोजन आहे नक्की सांगा. आणि माझ्या ज्या ताईसाहेबांना नवीन बिझनेस काय करायचा आहे ना, त्या ताईसाहेबांसाठी एक टिप्स तुम्हाला सांगते की जे काय करायचंय ना ते पहिल्यांदा आधी जर तुम्ही क्वालिटीवर ते बिझनेस करत असताना कुठलाही छोटा असू दे, मी म्हणत नाही मोठा असावा, आणि निवडताना अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टीमधल्या 3 गोष्टीमधली कुठली तरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काय विकायचंय काहीतरी करायचंय घरी बसून, तर पहिली गोष्ट म्हणजे मार्केटिंग करायला कुठं जायचं असेल तर गरज नाही आपल्याला कुठं जायची. तुम्ही सोशल मीडियावरती इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, त्याच्यावरती तुम्ही फेसबुक आहे, त्याच्यावरती घरी बसून तुम्ही ऍड करू शकता. मी पण तेच केलं आजपर्यंत. कुठंही एवढा मसाला सुद्धा कुठं घेऊन गेले नाही की हा मसाला आहे आपल्याकडून घ्या म्हणून. फक्त इंस्टाग्राम युट्यूबवरूनच ऍड करून आज इथपर्यंत आलोय. आणि रविदादाची कृपा त्यांनी मला चॅनल काढून दिला, आणि दुसरी तुमची कृपा की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती साथ दिली, साथ दिली म्हणून आज इथपर्यंत आले. आणि त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत हे नाही विसरायचं. हा माझं युट्यूब फॅमिली गोटम दादा, तुम्ही सगळे सपोर्ट. आणि जे काही माझं ध्येय शेवट जाता व्हिडिओ कट बंद करायच्या आधी सांगते की माझं एक ध्येय आहे की तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं होतं की मला जे ऊसतोड कामगार बांधव आहेत त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचा खर्च उचलायचा आहे. भलं माझ्याच्याने किती उचलता येईल मला माहित नाही, पण त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. ज्या मुलांना शिकायचंय पुढे जाऊन इच्छा, त्यांची शिक्षणाची सोय नाही किंवा त्यांचे खर्च करण्याची सोय नाही त्यांच्या आई वडिलांची, अशा मुलांना मी नक्की शिक्षण देईन. त्या मुलांचा नक्की खर्च करेन. आता ह्या वर्षी एका मुलाचा खर्च उचललेला आहे मी शिक्षणाचा, ते काय लगेच सांगायची गरज नाही. पण एखादा त्या मुलाला आई नाहीये आणि वडील पण असतात त्याच्या इथं, तर मग त्या मुलाचा सगळा खर्च ह्या वर्षीपासून मी सुरुवात केली. गेल्या वर्षी मी बिझनेसला चालू केलं होतं, ह्या वर्षी 2 वर्ष होतात इथं. सुरुवात आपली इथून झालेली एका विद्यार्थ्यापासून. एका विद्यार्थ्याचा 100 विद्यार्थी होत आणि त्या 100 विद्यार्थीची 100 विद्यार्थी मोठ्या जॉबला लागावतं असं मला वाटतं. असू द्या ह्या गोष्टी बाय सगळ्यांना. बाय बाय सगळ्यांना.